आपण पाहत आहात सर्वाधिक पाहिली जाणारी वृत्तवाहिनी आपले बदलापूर। वेगाने विकसित होणाऱ्या बदलापूर शहरातील ताज्या आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपले बदलापूर या फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका। सर्वांनाच अभिमान वाटावा असा भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सर्वत्र जल्लोषात साजरा करण्यात आला। हर घर तिरंगा अभियानाने तर वातावरण उत्साहित झाले होते। याच स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून राष्ट्राला उद्देशून भाषण केले। या भाषणामध्ये त्यांनी अनेक मुद्दे मांडले। यामध्ये भ्रष्टाचार, घराणेशाही, महिलांबद्दलचा आदर, भारतीय सैनिकांबद्दल असणारं प्रेम यांसारख्या अनेक मुद्द्यांचा समावेश होता। याच भाषणासंदर्भात भाजपचे नगरसेवक संभाजी शिंदे यांच्याशी केलेली ही खास बातचीत। आज देशाचा 75वा स्वातंत्र्य दिन सर्वत्र जल्लोषात साजरा करण्यात आला। बदलापूर शहरात सुद्धा अनेक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं आणि आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खरं तर जनतेशी, सर्वसामान्य जनतेशी संवाद साधला, भाषण केलेलं आहे। अनेक मुद्दे त्यांनी या भाषणामध्ये उपस्थित केलेले आहेत। अनेक संकल्पना ज्या आहेत त्या त्यांनी मांडलेल्या आहेत। त्यांच्या याच भाषणाकडे बदलापूर शहराचे भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक संभाजी शिंदे हे कशा प्रकारे पाहतात, कारण की वेगवेगळे मुद्दे त्यांनी उपस्थित केलेले आहेत आणि काही मुद्दे त्यातले असे आहेत की जे बदलापूर शहराशी निगडित आहेत। आपण आज संभाजी शिंदे यांच्याशी संवाद साधूयात, त्यांचं यावर नेमकं काय मत आहे ते जाणून घेऊयात। काय सांगाल? अनेक मुद्दे त्यांनी मांडले, याकडे तुम्ही कशा प्रकारे बघता? सर्वप्रथम मी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सर्व नागरिकांना मनापासून या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो। हर घर तिरंगा जी मोहीम माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून गेली 3 दिवस राबवण्यात येत आहे, त्याला नागरिकांनी दिलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल त्या नागरिकांचंही मनापासून अभिनंदन। एक देशप्रेम त्यांच्यामध्ये तयार झालेलं आहे आणि पंतप्रधानांचं जे भाषण आहे हे भाषण तर एक मोठी पर्वणी असते। लाल किल्ल्यावरचं स्वातंत्र्याचं भाषण ही फार मोठी पर्वणी असते आणि त्याचाच एक भाग म्हणून त्या ठिकाणी या भाषणाकडे आम्ही एक वेगळ्या अर्थानं बघतो। नरेंद्र मोदी यांचं 80 मिनिटाचं हे भाषण त्या ठिकाणी होतं आणि या भाषणामध्ये अनेक मुद्दे त्या ठिकाणी घेतले गेले। यातले महत्त्वाचे मुद्दे म्हणजे जय जवान जय किसान ही जी पूर्वीपासून आपण आलेली एक जी घोषणा आहे, या घोषणेला त्यांनी जय विज्ञान आणि जय अनुसंधान या 2 घोषणा त्याच्यामध्ये ॲड केल्या की या 21व्या शतकामध्ये खऱ्या अर्थानं जय विज्ञान आणि जय अनुसंधान ह्याची गरज आहे। ज्याप्रमाणे या देशाच्या सुरक्षेसाठी जवानांची गरज आहे, या देशाचं भूक भागवण्यासाठी किसानांची गरज आहे, तसं या देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी विज्ञानाची गरज आहे आणि अनुसंधान म्हणजे इनोव्हेशनची गरज आहे की नवीन इनोव्हेशन। आज आपण जे प्रगत देश आहेत त्या प्रगत देशांकडे एक वेगळ्या पद्धतीने पाहतो की त्या देशातनं काही वस्तू या ठिकाणी येतात इनोव्हेशन होऊन आणि त्या आपण वापरतो, त्याच्याबद्दल आपण त्या देशांची स्तुती करतो। परंतु याच्या माध्यमातून यांनी जय अनुसंधान देऊन भारतीय जे संशोधक आहेत ते सुद्धा एक वेगळ्या क्षेत्रामध्ये इनोव्हेशन करतात, त्या इनोव्हेशनला सुद्धा दाद देण्याची गरज आहे। कारण भारताने केलेलं संशोधन हे जगामध्ये सगळ्या ठिकाणी आता लोकप्रिय होते आणि त्याची वाहवा जगामध्ये होते। तर त्याच्याबद्दल या शास्त्रज्ञांना एक प्रेरणा द्यावी म्हणून जय विज्ञान आणि जय अनुसंधान ह्या संकल्पना त्या ठिकाणी त्यांनी मांडलेल्या आहेत। त्याच्यामुळे आता इथून पुढे आपण जय जवान जय किसान याच्याबरोबर जय विज्ञान आणि जय अनुसंधान ह्या गोष्टी बोलण्याची सुद्धा गरज आहे, ती त्यांनी त्या ठिकाणी आजच्या भाषणातून घोषित केलेली आहे। त्याच्याबरोबर पंतप्रधानांनी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी सांगितली की पंचसूत्री सांगितली की या ठिकाणी या देशाने एक प्रकारे या पुढच्या अमृत महोत्सवाच्या काळामध्ये 75 वर्ष या देशाला पूर्ण झाली स्वातंत्र्य मिळून, अजून एक 25 वर्षांचा कालावधीने 100 वर्ष पूर्ण होतील, शतक पूर्ण होईल। या शतकामध्ये आपण कसं त्या ठिकाणी वागायचं आणि हा देश प्रगतीपथावर नेण्यासाठी पंचसूत्री त्यांनी सांगितली। त्याच्यातनं सगळ्यात महत्त्वाची म्हणजे गुलामगिरीतनं मुक्तता करणं, कारण आपण ब्रिटिशांपासून सेपरेट होऊन 75 वर्ष झाले, म्हणजे स्वातंत्र्य म्हणून आपल्याला 75 वर्ष त्या ठिकाणी झाले। अजूनही आपण काही बाबतीमध्ये आत्मनिर्भर नाही आहोत, आपल्यामध्ये गुलामगिरीची भावना थोड्याफार प्रमाणामध्ये जी आहे, काही परावलंबत्व जे आहे, गुलामगिरी म्हणजे परावलंबत्व, आपण काही स्वातंत्र्य आहोत, आपण कोणाचे गुलाम नाही आहोत, परंतु काही बाबतींमध्ये आपण आत्मनिर्भर नाही आहोत। तर गेली 8 वर्ष माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालचं जे सरकार आहे ती या देशामध्ये मेक इन इंडिया नावाचा कन्सेप्ट त्या ठिकाणी करत आहे। त्याच्यामधनं आत्मनिर्भरता, या देशामधल्या वस्तू या देशात तयार व्हायला पाहिजेत। तुम्ही पाहिलं असेल की कोरोनाच्या कालावधीमध्ये या देशाने जी लस आहे, कोरोनाची लस तयार केली, 200 कोटी लसीचे डोस आपल्या देशातल्या लोकांना दिले आणि तेवढेच लसीचे डोस आपण बाहेर त्या ठिकाणी दिले। म्हणजे या बाबतीमध्ये आपण आत्मनिर्भर होऊन जगाला सुद्धा
एका महामारीतून आपण बाहेर काढलं. दुसरा एक महत्त्वाचं त्यांनी सांगितलं होतं पंचसूत्रीतला दुसरा पार्ट, की आपण आपल्या इतिहासाबद्दल आपल्याला त्या ठिकाणी अभिमान पाहिजेत. आपल्या परंपरा, आपली संस्कृती याच्या बाबतीमध्ये तरुण पिढीमध्ये एक वेगळी जी भावना आहे तो भावना थोडी कुठेतरी लोप पावत चालली. तर त्या बाबतीत त्यांनी सांगितलं की आपल्या इतिहासाबद्दल तुम्ही त्या ठिकाणी अभिमान ठेवण्याची गरज आहे. तिसरं महत्त्वाचं सांगितलं की आपल्या सगळ्यांची एकता महत्त्वाची आहे, एकजूटता महत्त्वाची आहे याच्यामध्ये, की आपण एक आहोत. इंडिया इज वन नेशन, म्हणजे आय एम फर्स्ट इंडियन, मी पहिला भारतीय आहे, ही संज्ञा त्या ठिकाणी पाहिजे. आणि त्यांनी सगळ्यात महत्त्वाची 5वी पंचसूत्री सांगितली की नागरिकांची पण काही कर्तव्य आहेत, की जसं एखाद्या प्रशासनाची काही कर्तव्य असतात. प्रशासन आपल्याला लाईट देतं, पण ती लाईट जर आपल्याला दिली त्यांनी, जसं म्हणजे वीज देणं प्रशासनाची जबाबदारी आहे, पाणी देणं प्रशासनाची जबाबदारी आहे, शेतीसाठी काही उपाययोजना करणं प्रशासनाची गरज आहे, त्या ठिकाणी जबाबदारी आहे. तर नागरिकांनी त्या जबाबदाऱ्या सांभाळल्या पाहिजेत, की आपण वीज जर आपल्याला मिळालं तर त्याचं म्हणजे बचत कशी होईल, पाण्यामध्ये त्याचा अपव्यय कसा होणार नाही, या बाबतीमध्ये ही एक पंचसूत्री त्यांनी दिली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नारी शक्तीचा सन्मान. या देशामध्ये होतंय काय की नारी शक्तीबद्दल कुणीही उठून काहीही बोलतंय. सध्या वेगवेगळ्या मीडियांमध्ये, चॅनल्समध्ये वेगवेगळ्या चर्चा होत आहेत. आणि नारी शक्तीचा सन्मान या देशाने ठेवला पाहिजे. या देशातलं 50% पॉप्युलेशन हे स्त्री पॉप्युलेशन आहे, महिला पॉप्युलेशन. आणि त्यांना खऱ्या अर्थाने या देशातला जर प्रगतीच्या दृष्टिकोनाने न्यायचं असेल तर या नारी शक्तीचा सन्मान केला तर नारी शक्ती थोडीशी पुढे येईल. आणि या देशातलं जे खरं मनुष्यबळ आहे नारी शक्तीचं, ते मनुष्यबळ त्या ठिकाणी पुढे गेल्यामुळे आपल्या देशाची प्रगती त्या ठिकाणी होईल. हे महत्त्वाचे मुद्दे त्यांनी त्या भाषणामध्ये मांडले होते. नक्कीच अनेक महत्त्वाचे मुद्दे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणामार्फत मांडलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्यांनी एक मांडला, तो म्हणजे जो काही भ्रष्टाचार सुरू आहे त्यासोबतच जी काही घराणेशाही आहे, बदलापूर शहरामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळते घराणेशाही आहे, त्या संदर्भात तुमचं काय मत आहे? नाही, या बाबतीमध्ये तर हा या भाषणातला सगळ्यात कळीचा मुद्दा आहे, म्हणजे आणि तो फार महत्त्वाचा मुद्दा आहे. या देशामध्ये गेल्या 75 वर्षामध्ये त्यांनी सांगितलं की या देशाला भ्रष्टाचारानं पोखरलेलं आहे. म्हणजे या देशाची जी प्रगती आहे ती प्रगती आणण्याचं खरं कारण जे आहे हा भ्रष्टाचार आहे. की तुम्ही सांगितलं की माननीय पंतप्रधान, जे माजी पंतप्रधान राजीव गांधी होते, ते सांगायचे की केंद्र सरकार किंवा राज्य सरकारकडनं जेव्हा 1 रुपयावरती येतो त्यातले 20 पैसे खाली वापरले जातात, 80 पैसे त्या ठिकाणी त्या लूट होते त्याची, आणि भ्रष्टाचार त्या ठिकाणी होतो. मोदींनी आजच्या भाषणामध्ये सगळ्यात कळीचा मुद्दा, या देशाला जर महत्त्वाचा संदेश दिला असेल तर या भ्रष्टाचारातून मुक्ती होणं या देशाची काळाची गरज आहे. त्याच्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की गेली तुम्ही 7-8 वर्ष पाहत असाल की नागरिक टॅक्सच्या माध्यमातून प्रचंड पैसे या ठिकाणी देत आहेत. आपण आता GST असेल, इन्कम टॅक्स असेल किंवा वेगवेगळे टॅक्स आहेत, या टॅक्सच्या माध्यमातून हजारो कोटी, लाखो कोटींचं उत्पन्न या देशाला मिळतं आहे. आणि ते उत्पन्न नेहमी असेंडिंग ऑर्डरमध्ये वाढतं उत्पन्न आहे. म्हणजे ज्या वेळेला सामान्य नागरिकांच्या खिशातनं टॅक्सच्या रूपी पैसे जातात तर त्याचा विनियोग खऱ्या अर्थाने योग्य प्रकारे होतो का, तितकंच महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे पंतप्रधानांनी या गोष्टीवर फोकस केला आहे की वरनं येणारा प्रत्येक पैसा हा योग्य पद्धतीने वापरला गेला पाहिजे. त्याच्यामध्ये जो भ्रष्टाचार चालतो, या भ्रष्टाचारांना शिक्षा त्या ठिकाणी मिळाली पाहिजे. बँकांची लूट करून काही लोक पळून जातात, हजारो कोटी रुपयांची कर्ज थकवतात. याच्या बाबतीमध्ये सुद्धा सरकारने आता उपाययोजना करायला घेतल्यात. आणि आजच्या भाषणातला भ्रष्टाचाराचा जो मुद्दा आहे तो मुद्दा फार महत्त्वाचा का आहे, कारण आता खऱ्या अर्थानं पंतप्रधानांनी जर याचं घोषणा केली असेल तर त्यांनी काहीतरी उपाययोजना करण्याच्या दृष्टिकोनातून निश्चित त्यांच्या डोक्यामध्ये विचार आहेत आणि त्याची त्यांनी सुरुवात पण केलेली आहे. पंतप्रधान जेव्हा एखादी गोष्ट बोलतात अशा भाषणांमध्ये, त्यावेळेला त्याची सुरुवात त्यांनी त्याच्यावरच्या उपाययोजनांची सुरुवात केलेली असते. ही वस्तुस्थिती आहे. भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं तर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केलेला भ्रष्टाचार आणि राजनीतिक लोकांनी केलेला भ्रष्टाचार असे त्यातले 2 प्रकार आहेत. तर याच्यामध्ये प्रशासकीय यंत्रणेवर आता आपण पाहिलं की गेली 2-2.5 वर्ष कोरोनाच्या कालावधीमध्ये हे सगळ्या नगरपालिकांच्या मुदती संपल्या आहेत, महानगरपालिकांच्या मुदती संपल्यात, प्रशासकीय राजवट आहे. आता कोणाचाही कंट्रोल नाही आहे. माझं एक लोकप्रतिनिधी म्हणून किंवा एक राजकीय व्यक्ती म्हणून माझं निश्चित मत आहे की प्रशासकीय अधिकाऱ्यांवर जर भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये वचक ठेवला आणि त्यांच्या बाबतीमध्ये नियमावली जर कडक केली तर निश्चित भ्रष्टाचाराला आळा बसतो. राजकीय व्यक्तींचा भ्रष्टाचार अधिकारी थांबू शकतात, कारण त्यांच्या हातामध्ये एक्झिक्युशनची पॉवर आहे. म्हणजे जे 4 स्तंभ सांगितले त्याच्यामध्ये एक्झिक्युशनचा जो शेवट स्तंभ आहे कार्यपालिका, या कार्यपालिकेचा स्तंभ महत्त्वाचा आहे. आणि या स्तंभामध्ये ज्यावेळेला या प्रशासनाकडे ताकद येते थांबवण्याची, निश्चित थांबू शकतात. परंतु होतंय काय, तुम्ही पाहू शकता बघा, सरकारी अधिकारी त्याच्यामध्ये अँटी करप्शनकडनं पकडले जातात, त्यांच्यावर धाडी टाकल्या जातात, मोठमोठे त्यांच्याकडे माल सापडतात. मोदी आजच्या भाषणामध्ये बोलले की या देशामध्ये अशी एक गरीब जनता आहे की ज्यांना राहायला जागा नाही आहे, आणि असे काही चोर आहेत की ज्यांना माल ठेवायला त्यांच्याकडे जागा शोधतायत, त्यांनी चोरलेला माल आहे तो शोधण्यासाठी. तर अशी या राजकारण्यांची आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची एक सिंडिकेट आहे. या सिंडिकेटला तोडण्याची गरज आहे. त्याच्यातला पहिला पॉईंट असा केला पाहिजे की सरकारी कर्मचारी आहे ह्याला पकडला
की त्याला पहिलं टर्मिनेशन त्याचं केलं पाहिजे. आणि त्याला जे आता काही प्रोटेक्शन्स आहेत की प्रोटेक्शन कसे की त्याला 3 महिन्यानंतर 6 महिन्यानंतर त्याचा अर्धा पगार चालू होतो, तू कशाला घाबरतो. एक एक कर्मचारी 3-3 वेळा 4-4 वेळा पकडला जातो. मी दुपारी एक यूट्यूबवर व्हिडिओ पाहत होतो की जॉर्जिया नावाचा एक देश आहे. या देशामध्ये 2003 साली एक राष्ट्रपती झाले आणि त्यांनी एक वेगळं मोहीम प्रशासनाच्या धुण्याची मोहीम त्याने त्या ठिकाणी चालू केली. जे लोक करप्ट होते त्या लोकांना बाहेर हाकललं सरळ सरळ, म्हणजे लोकांचा रोष पत्करला काही काही लोकांचा. पण ते 95%-96% लोकांना आवडलं. कदाचित 4% सरकारी कर्मचारी असतील त्यांना ही गोष्ट आवडणार नाही, पण त्याच्यामध्ये पण सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये हार्डली काही 25-30% ज्यांचं पब्लिक रिलेशन कॉन्टॅक्ट येतं ते लोक त्या ठिकाणी करप्ट असतात. तर हे बाकीचे जे शिक्षक वर्ग आहे किंवा ह्या लोकांना भ्रष्टाचाराशी निगडीत कधी त्यांचा संबंध येत नाही. त्याच्यामुळे कार्यपालिकांमध्ये म्हणजे मोदींच्या भाषणात त्यांनी आज सांगितलं की नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्था या ठिकाणी काम करणारा जो भ्रष्टाचार आहे तो पण कमी होण्याची गरज आहे. राज्य सरकार, केंद्र सरकार लाखो रुपयांचं अनुदान नगरपालिकांना, महानगरपालिकांना देतो. केंद्र सरकारच्या माध्यमातून पैसे मिळतात. त्या पैशांचा योग्य विनियोग होतो का? मग त्याच्यासाठी वचक कुणावर आणला पाहिजे, तर या प्रशासकीय अधिकाऱ्यांना आणला पाहिजे. त्यांना एक महत्त्वाची नियमावली केली पाहिजे की याला पकडलं की याचं टर्मिनेशन, आणि जोपर्यंत याच्या केसचा निकाल लागत नाही तो त्याचं जोपर्यंत निर्दोषत्व सिद्ध होत नाही तोपर्यंत त्याला कुठलाही पगार त्या ठिकाणी दिला जाणार नाही. ही भीती त्या ठिकाणी तयार होण्याची गरज आहे. कारण कशी आपल्या देशामध्ये आहे की आपल्या देशामध्ये जर चांगले कायदे केले तर लोक त्याचं पालन करतात आणि घाबरतात. कायद्यांना महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोक घाबरतात. सरकारी अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना जर हे केलं, आज तुम्ही पाहिलं असेल की ज्याप्रमाणे राजकारणी दोषी आहेत परंतु सरकारी अधिकारी कार्यपालिका चालवतात, त्यांच्या घरातून झाडी टाकल्या, त्यांची कोण चौकशी करत नाही. राजकारणाला 5-5 वर्षांनी लोकांसमोर निवडून जायचं असतं. त्यांचं सगळं ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल संस्था आहे, त्याच्या माध्यमातून त्यांचं नेहमी ॲनालिसिस होतं की यांनी काय केलं, त्यांनी काय केलं, हा किती भ्रष्टाचारी आहे. तुम्ही आता पाहात मीडिया कुणाच्या भ्रष्टाचारावर जास्त बोलतो, तर राजकारण्यांच्या भ्रष्टाचारावर बोलतो. अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचारावर कधी बोलतो का? जास्त बोलत नाही. पण IAS असतील, IPS असतील, हे सुद्धा महाकरप्ट आहेत. म्हणजे ज्या देशाची क्रीम आहे या देशातनं क्रीममधनं सिलेक्शन करून ते IAS IPS अधिकाऱ्यांना घेतले, ते करप्ट झालेत. आणि ते करप्ट झाल्यामुळे खालची यंत्रणा पण त्या ठिकाणी करप्ट झालेली आहे. महसूल यंत्रणा असेल, गेल्या 2.5 वर्षामध्ये, मी भारतीय जनता पक्षाचा आहे म्हणून बोलत नाही, पण तुम्ही गेल्या 2.5 वर्षामध्ये पाहिलं असेल की अधिकाऱ्यांना एक प्रकारचा मुजोरपणा आला होता की एखाद्या अधिकाऱ्याकडे एखादा सामान्य नागरिक काम घेऊन गेला की तो त्याच्याकडे पैसे मागायचा आणि त्याला जर विचारलं तर तो सांगायचा मी वरती बदलीचे एवढे पैसे देऊन आलोय, मला त्याची वसुली करायची. असं तोंडावर सांगण्याचं धाडस गेल्या 2.5 वर्षामध्ये या ठिकाणी या सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये, अधिकाऱ्यांमध्ये आलं होतं. आणि सामान्य माणसाकडे त्यांच्यासमोर शांत बसण्याशिवाय काय पर्याय नसतो. त्याच्या विचाराचं काम होत नाही. आम्ही सुद्धा राजकीय क्षेत्रामध्ये काम करताना ह्या गोष्टींचा अभ्यास करतो. व्यावसायिक म्हणून काम करताना सुद्धा आम्ही जेव्हा बघतो त्यावेळेला ही वस्तुस्थिती की हे अधिकारी प्रचंड मुजोर झालेत. आणि मोदींच्या आजच्या भाषणामध्ये भ्रष्टाचार हा मुद्दा घेतला, त्याच्याबद्दल मनापासून मला त्यांचं अभिनंदन करावं असं वाटतं. पुढच्या 2-2.5 वर्षामध्ये मोदींनी तर टार्गेट ठरवलेलं आहे की 2022 पर्यंत टार्गेट जसं ठरवलं होतं तसं मोदींनी काहीतरी पुढच्या 4-5 वर्षाचं टार्गेट निश्चित ठरवलं असेल. आणि मला खात्री आहे, मी एक BJPचा कार्यकर्ता आहे, त्याविषयी मला खात्री आहे की मोदींनी ठरवलं की मला किती वर्ष पंतप्रधान बसायचं आहे, त्याच्यानंतर मी पंतप्रधान पदावरून बाजू लावणार, कुणाकडे तरी तिची सूत्र देणार आहे, पण तोपर्यंत या देशाला क्लीन करण्याची मुवमेंट मी पूर्ण करणार आहे, असा संकल्प आजच्या भाषणामध्ये त्यांनी घेतला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे घराणेशाही. राजकारणातली घराणेशाही असेल, त्यांनी राजकारणातल्या घराणेशाहीवरच बोलले अशातला भाग नाही, त्यांनी संस्थात्मक घराणेशाही आहे त्याच्यावर पण बोलले. एखादी संस्था असते, ती संस्था लोकांनी उभी केलेली असते, त्या संस्थेमध्ये एका पिढीचा माणूस त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून बसतो आणि पुढच्या पिढीचा त्याचा मुलगा त्याचा पुढचा अध्यक्ष होतो. म्हणजे उदाहरणार्थ कर्मवीर भाऊराव पाटलांनी स्थापन केलेली संस्था, त्या संस्थेवर आयात अध्यक्ष असणं एखादा राजकीय व्यक्ती, हे कुठे, याला लोकशाही म्हटलं जात नाही. त्या ठिकाणी नवीन नवीन लोकांना न्याय द्यायला पाहिजे. त्याच्यामागे ती संस्था उभी करण्यामध्ये ज्यांचं योगदान आहे अशा सगळ्या लोकांना घ्यायला पाहिजे आणि तरुण पिढी घ्यायला पाहिजेत ना. आता राजकारण्यांनी पण ठरवलं पाहिजे की आता वयाची 70, 75, 80, 82, 85 वर्ष झालीत, आता किती दिवस पार अंथरुणाला खिळेपर्यंत त्यांना हात पकडता येत नाही, लोक अशा हात धरून जावे लागतात, तरीसुद्धा हाव राहते, मला राज्यसभेवर जायचं आहे, मला लोकसभेवर जायचं आहे. अरे कुठेतरी या देशातल्या तरुण लोकांना वाव द्या आणि एक वय ठरवा. मोदींनी सांगितलं की भारतीय जनता पक्षामध्ये या सर्टन एजच्या नंतर मी आता तिकीट कोणाला देणार नाही. ही वस्तुस्थिती ही सगळ्या पक्षांनी घेण्याची गरज आहे. नाहीतर पार हाताला पकडून नेण्यापर्यंत त्यांचा बॉडीगार्ड एखाद्या माणसाला त्या खुर्चीवर बसवतो तिथपर्यंत राहणं योग्य नाही. घराणेशाहीचा उल्लेख त्या अर्थाने होता. एखाद्या घरामध्ये जर टॅलेंट असेल, एखाद्या घरातलं तो टॅलेंटनी त्यांनी सिद्ध करावं, लोकांपर्यंत जावं, निवडून यावं आणि त्याच्यानंतर मग ते कुठेतरी राजकीय क्षेत्रामध्ये यश संपादन केलं तर मान्य आहे. परंतु ह्या घराणेशाहीला कुठेतरी आळा बसला पाहिजे, हे त्यांचं मत आहे आणि तो अतिशय चांगला मुद्दा आहे. आजच्या देशामध्ये खूप तरुण राजकीय क्षेत्रामध्ये यायला इच्छुक आहेत, परंतु त्यांचं खच्चीकरण का केलं जातं, तर त्या घराण्यातला आमदाराचा मुलगा आमदार, खासदाराचा मुलगा खासदार, खासदाराचा मुलगा मंत्री, मंत्र्याचा मुलगा मंत्री,
मुख्यमंत्र्याचा मुलगा पुढचा मुख्यमंत्री. अरे हे काय, हे कशासाठी पाहिजे? म्हणजे इव्हन तुम्ही मला मी सांगतो की BJPमध्ये तुम्ही नेहमी चर्चा करत असाल, गोपीनाथ मुंडेंची कन्या पंकजाताई आहेत, ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पराभूत झाल्या. बरोबर आहे, त्यांच्या एरियामध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल, त्यांनी काम केलं नसेल म्हणून पराभूत झाल्या, धनंजय मुंडेंच्या विरुद्ध पडल्या. त्या गेल्या 3-4 वर्षापासून 2.5-3 वर्षापासून तुम्ही पाहताय की भारतीय जनता पक्षानं अजूनही त्यांना कुठे संधी दिलेली नाही आहे. का दिली नाही? तर तुम्ही पराभूत झाला तर तुम्ही परत एकदा सिद्ध व्हा की मी त्या परळी विधानसभेची नेतृत्व करणारी बाई आहे, मी त्या ठिकाणी परत निवडून येईल आणि त्याच्यानंतरच मला पद द्या. माझी तर पंकजाताईंना विनंती की तुम्ही एक आदर्श याच्यातनं तयार करा की मी परळीतनं पडले ना तर मी परळीतनं परत जाईल, मी लोकांसमोर जाईल, माझं काय चुकलं, मला परत एकदा संधी द्या. लोकांनी तुम्हाला संधी दिली तर परत एकदा तुम्ही त्या पदावर. आता तुम्ही एखादा माणूस विधानसभेला पडला की विधान परिषद मागतो, लोकसभेला पडला की राज्यसभा मागतो. अरे हे काय चालेल? ही घराणेशाही आहे ना, ही कुठेतरी थांबली पाहिजे. आणि मोदींच्या भाषणाचा आजचा रोग तोच होता. हे गेल्या 75 वर्षातले ज्या पंतप्रधानांची भाषणं झाली त्या भाषणांमधलं एक अभूतपूर्व असं भाषण आहे, असं माझं स्वतःचं मत आहे. आणि एक तरुण कार्यकर्ता म्हणजे मी फक्त भारतीय जनता पक्ष असं सांगत नाही, मी पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पण काम केलेलं आहे, त्याच्यामुळे मला त्या पक्षाबद्दल पण तसा आदर आहे. परंतु या सगळ्यांचा राजकीय लोकांनी विचार करण्याची गरज आहे. आणि भ्रष्टाचार आणि घराणेशाही या 2 गोष्टींच्या बाबतीमध्ये या देशानं खूप विचार करण्याची गरज आहे. मोदींनी सांगितलं की मी देणारच नाही, लाच देणार नाही, असा पण करा, नो ब्राइब्स, असा मी पण करा, तर खऱ्या अर्थानं नागरिकांचं जे कर्तव्य ते पूर्ण होईल. आणि तुम्हाला कुठे काही त्रास होत असेल तर निश्चित त्या बाबतीमध्ये पण आता सोशल मीडिया आहे, या सगळ्या गोष्टी आहेत, मीडियाकडे जाऊ शकतो आपण. थोडा उठाव बाहेर या, तुम्ही सहन करू नका, असं मोदींनी सांगितलं आहे. ते अभूतपूर्व आहे. मला मनापासून त्यांचं आजचं भाषण अतिशय आवडलं आहे. त्याच्यामुळे या भाषणाचा बोध घेऊन पुढच्या 25 वर्षामध्ये हा देश नवी वाटचाल घेऊन चालणार आहे, याची मला त्या ठिकाणी खात्री आहे. नक्कीच आज जे काही नरेंद्र मोदी यांनी भाषण घेतलं होतं त्यामध्ये त्यांनी अनेक मुद्दे मांडले होते. भ्रष्टाचार असू द्यात, घराणेशाही असू द्यात किंवा एकता असू द्यात, समाजाने किंवा जे काही नागरिक आहेत त्यांनी काय घेतलं पाहिजे, काय शिकलं पाहिजे, किंवा अधिकारी असू द्यात, अधिकारी वर्ग असू द्यात, त्यांनी काय शिकलं पाहिजे, असे अनेक मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत. आणि आज नेमकं त्याच्यावरती संभाजी शिंदे यांचं काय मत होतं आपण ते ऐकून घेतलेलं आहे. तुर्तास थांबतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा ठोंबरे, आपले बदलापूर. वारंवार लाईट जाते का? घर किंवा ऑफिस असुरक्षित वाटते का? पिण्याचे पाणी खूपच अशुद्ध येते का? महिलांना घरच्या घरी रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी असे वाटते का? आता अनेक समस्यांचे निराकरण एकाच छताखाली. प्रथमच आपल्या शहरामध्ये MH11 टेक्नॉलॉजी घेऊन आले आहेत. फक्त 19,999 रुपयांमध्ये वॉटर प्युरिफायर, इन्व्हर्टर बॅटरी आणि वॉटर गिझर, तसेच अगदी अल्प दरात CCTV कॅमेरे, इन्व्हर्टर आणि आटा चक्कीही. डोंबिवली ते कर्जत पर्यंत निशुल्क घरपोच सेवा ही उपलब्ध. तर मग वाट कसली बघताय? एकदा अवश्य भेट द्या बदलापूर शहरातील MH